काय झालेलं आहे बघा, लास्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेमचा थोडासा पार्ट काय केलेला आहे, डिस्कस केलेला आहे. आता आजच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करूया या पार्टमध्ये. बघा तर परत एकदा बघा, ॲडजस्टमेंट नंबर 7. द कॅश अँड बँक बॅलन्स इज एक्सपेक्टेड टू बी इक्वल टू ₹25,000. कॅश अँड बँक बॅलन्स. कॅश अँड बँक बॅलन्स काय आहे बघा, तुम्हाला माहिती आहे. कॅश अँड बँक बॅलन्स इज आवर करंट असेट अँड दिस बॅलन्स इज डिरेक्टली गिवन 25,000. आपण जेव्हा वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करणार, आपण डिरेक्ट 25,000 कन्सिडर करणार. देअर इज रेग्युलर परचेस, प्रोडक्शन अँड सेल्स सायकल. तर रेग्युलर फुल इयरमध्ये परचेस, प्रोडक्शन, सेल्स सायकल काय आहे, कंटिन्युअसली सुरू आहे. ड्युरिंग प्रोडक्शन प्रोसेस वेजेस अँड ओव्हरहेड्स ॲक्रू इव्हनली. 1 मंथ जो आउटस्टँडिंग पिरियड आहे वेजेस अँड ओव्हरहेडचा, तो फुल प्रोसेस पिरियडमध्ये तसाच आहे. डेटर्स आर टू बी कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट बेसिस. बघा, डेटर्स ऑन कॉस्ट बेसिस अँड ऑन सेलिंग प्राईस, याच्यावरती आपण कॅल्क्युलेट करू शकतो डेटर्स. तर ते की काय दिलेलं या प्रॉब्लेममध्ये त्यांनी की कॉस्ट प्राईसला कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. 20% ऑफ द कस्टमर्स पे 1 मंथ इन ॲडव्हान्स. जे आपले कस्टमर्स आहेत, जे डेटर्स आहेत, त्यापैकी 20% कस्टमर्स पे 1 मंथ इन ॲडव्हान्स. कस्टमरकडून 20% आपल्याला काय आलेलं आहे, 1 मंथसाठी ॲडव्हान्स आलेला आहे. आणि जर आपल्याला कस्टमरने ॲडव्हान्स दिलेला असेल तर ती आपली काय होते, करंट लायबिलिटी होते. तर 20% अमाऊंट आपण अंडर द हेडिंग ऑफ करंट लायबिलिटी कन्सिडर करणार. नेक्स्ट काय विचारलेलं आहे त्यांनी बघा, प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग अँड इस्टिमेट ऑफ वर्किंग कॅपिटल. तर वर्किंग कॅपिटलचं स्टेटमेंट प्रिपेअर करा असं म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. फर्स्ट वर्किंग नोट बिफोर स्टार्टिंग द इस्टिमेशन ऑफ द वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. फर्स्ट इम्पॉर्टंट वर्किंग नोट इज द कॅल्क्युलेशन ऑफ मंथली प्रोडक्शन अँड सेल्स युनिट. वर्किंग नोट या पद्धतीनंच लिहायचं. बघा कसं लिहिलेलं आहे, वर्किंग नोट्स. ओके. मंथली प्रोडक्शन सेल्स युनिट. मंथली प्रोडक्शन सेल्स युनिट डिवायडेड बाय टोटल इयर्स नाही, ते ॲक्च्युली टोटल मंथ्स म्हटलं तरी चालेल, कारण 1 इयरमध्ये 60,000 युनिट आहेत. तर मंथमध्ये युनिट किती, मंथमध्ये 1 इयरमध्ये मंथ असतात 12. तर बघा, 60,000 इज द प्रोडक्शन अँड सेल्स युनिट इन 1 फायनान्शियल इयर अँड इन 1 फायनान्शियल इयर देअर इज 12 मंथ. आणि ते युनिव्हर्सली 12च असतात. असं होणार नाही आहे की सावंतवाडीमध्ये ते 12 आहेत, मुंबईमध्ये 13 वगैरे असतात, असं काही नाही आहे. तर बघा, 60,000 डिवायडेड बाय 12. 60,000 इज द इयरली प्रोडक्शन अँड सेल्स युनिट डिवायडेड बाय 12 मंथ मीन्स मंथली प्रोडक्शन युनिट 5,000 युनिट्स. मंथली प्रोडक्शन अँड सेल्स युनिट इज 5,000. हे तुम्हाला इझिली समजणार आहे. आता तुमचं क्वेश्चन असेल कदाचित की आपण हे डिवाइड 12 का केलं. तर बघा, आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्याच्यामध्ये बघायचं, जे ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत त्या मंथमध्ये दिलेल्या असतील तर काय करायचं, प्रोडक्शन अँड सेल्स युनिट डिवायडेड बाय, अदरवाईज सेल्स युनिट डिवायडेड बाय 12 करणार आपण, कारण 1 फायनान्शियल इयरमध्ये 12 मंथ असतात. आपण थेरी स्टडी करताना बघितलेलं आहे, म्हणून आपण डिवायडेड बाय 12 केलं. समजा जर वीक्समध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असेल, ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या जर वीक्समध्ये दिलेल्या असतील तर आपल्या 1 फायनान्शियल इयरमध्ये किती वीक्स असतात, 52. मग आपण काय केलं असतं, 60,000 डिवायडेड बाय 52. आणि समजा जर डेजमध्ये इन्फॉर्मेशन दिली असती तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं की 360 डेज आहेत 1 इयरमध्ये की 365 आहेत. तर जे काही दिलं जाईल त्या पद्धतीनं काय करायचं, सेल्स युनिट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ डेज इन अ इयर. अदरवाईज काय करायचं, समजा डेज दिलेच नाहीत तर काय करायचं, सेल्स युनिट डिवायडेड बाय 365 डेज आणि 1 डेचं काय मिळणार आपल्याला, प्रोडक्शन युनिट मिळणार. ठीक आहे. परत एकदा सांगते बघा, जर मंथमध्ये इन्फॉर्मेशन दिली असेल तर काय करायचं, सेल्स युनिट किंवा प्रोडक्शन युनिट, प्रोडक्शन और सेल्स युनिट जे काय दिलेलं असेल आपल्याला बेस त्या पद्धतीनं सेल्स युनिट डिवायडेड बाय मंथ्स. 1 इयरमध्ये मंथ्स येणार 12. वीक्समध्ये इन्फॉर्मेशन दिली असेल तर काय करायचं,
सेल्स युनिट डिवायडेड बाय वीक्स इन अ वन फायनान्शियल इयर इज 52 डिवायडेड बाय 52. आणि डेजमध्ये इन्फॉर्मेशन दिली असेल तर काय करायचं, सेल्स युनिट डिवायडेड बाय नंबर ऑफ डेज इन अ वन फायनान्शियल इयर, आणि ते आपल्या मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये किती असतात, 365 और 360. तर त्या पद्धतीनं ते कन्सिडर करायचं. ठीक आहे, आता आपण काय करूया बघा, आपलं सोल्युशन स्टार्ट करूया. प्रॉब्लेमचं जे काही सोल्युशन आहे ते आपण काय करूया, स्टार्ट करूया. तर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करत असताना कदाचित असं सोल्युशन लिहित असाल. ठीक आहे, नेक्स्ट बघा, स्टेटमेंट शोईंग अँड इस्टिमेट वर्किंग कॅपिटल. हे तुम्हाला प्रॉब्लेमच्या लास्ट सेंटेन्स दिलेलं असतं, ते आहे तसं लिहायचं. स्टेटमेंट शोईंग अँड इस्टिमेट वर्किंग कॅपिटल किंवा स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट, जसं काय असेल तसं. नेक्स्ट लाईन, फॉर द इयर एंडेड 31st March 2020 और 31st March 2020. तर काय झालेलं आहे, जे काही इयर एंड आपल्याला दिलेलं आहे किंवा फॉर द पिरियड ते इथं लिहायचं. ठीक आहे, फर्स्ट कॉलम, दिस इज द स्टेटमेंट मीन्स फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर्स, हिअर इज द इनर अमाऊंट कॉलम अँड सेकंड इज द आउटर अमाऊंट कॉलम. तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये असा व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व करा. बघा, आपण प्रॉब्लेम स्टार्ट कुठून करणार, करंट असेट्स, कारण आपण टॉपिक कोणता स्टडी करतोय, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. आपल्याला आपलं प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीज स्मूथली रन करण्यासाठी, प्रोडक्शन अँड सेल्स ॲक्टिव्हिटी, आपल्याला किती अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल खेळत्या भागभांडवलाची गरज आहे हे आपण इस्टिमेट करतोय. ठीक आहे ना. करंट असेट, करंट असेटमध्ये फर्स्ट स्टॉक, करंट असेटमध्ये काय करायचं, फर्स्ट स्टॉक घ्यायचं. स्टॉकचा फर्स्ट टाईप आहे रॉ मटेरियल. स्टॉकचा फर्स्ट टाईप काय आहे, रॉ मटेरियल. आणि बघा, मी तुम्हाला अर्लियर स्लाइडला जाते आता इथूनच. तर रॉ मटेरियलशी कनेक्टेड आपले ॲडजस्टमेंट बघायचं. ॲडजस्टमेंट नंबर 2 आहे बघा, द कंपनी मेंटेन 1 month स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियलचा स्टॉक किती मंथसाठी मेंटेन केलेला आहे कंपनीनं, 1 monthसाठी केलेला आहे. मग काय करायचं बघा, 1 monthचे युनिट किती आहेत, 5000. बघायचं, फुल इयरमध्ये जर प्रोडक्शन युनिट 60,000 असतील आणि 1 monthचे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, तर आपण काय केलेलं आहे, मंथली प्रोडक्शन युनिट ऑलरेडी फाइंड आउट केलेले आहेत. प्रत्येक स्टेपला ते करायचे नाही आहेत. तर बघा कसं लिहिलं, राईट डाऊन करायचं, रॉ मटेरियल ब्रॅकेट, ओके, ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन करायचं. रॉ मटेरियल 5000 मंथली युनिट. मग अशी आपण फॉर्म्युला बघितलेला आहे स्टेटमेंटमध्ये बघा, युनिट्स इंटू रेट इंटू होल्डिंग पिरियड ऑफ रॉ मटेरियल किंवा ड्युरेशन ऑफ रॉ मटेरियल. तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता, ॲन्सर शेवटी तेच येणार आहे. बघा, युनिट्स 5000, रॉ मटेरियलचा होल्डिंग पिरियड किंवा रॉ मटेरियल आपल्याला किती ड्युरेशनसाठी आपण केप्ट केलेलं आहे, 1 month, म्हणून या ठिकाणी 1 लिहिलेलं आहे. इंटू 5 कुठून आले बघा, रॉ मटेरियलची पर युनिट कॉस्ट किती आहे, 5, म्हणून ते 5 आलं. परत एकदा बघा, एका युनिटसाठी रॉ मटेरियल कॉस्ट किती आहे आपली, 5 आहे. रॉ मटेरियल आपल्याला 1 महिन्याच्या ड्युरेशनसाठी आपण केप्ट करतोय, म्हणून हा 1 month, आणि 1 monthचे युनिट किती आहे, 5000. कॅल्क्युलेशन कसं केलं बघा, 1 month युनिट 5000 इंटू ड्युरेशन किती आहे, 1 month, इंटू रॉ मटेरियल कॉस्ट पर युनिट 5, म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ॲन्सर काय मिळतं, 25,000. म्हणजे आपल्याला रॉ मटेरियलसाठी 25,000 अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल इज रिक्वायर्ड. समजलं का बघा, 1 monthचे प्रोडक्शन युनिट 5000, इथे 1 करायचं. तुम्ही म्हणणार 5000 इंटू 1 5000 येणार आहे, तर कशाला करायचं, तर हे आपलं प्रॅक्टिस असतं. एखाद्या प्रॉब्लेममध्ये 2 month 3 month असेल तर त्या पद्धतीनं ते आपण इंटू 2 इंटू 3 जे काय असेल त्या पद्धतीनं. आणि रॉ मटेरियल म्हटलं की फक्त कोणती कॉस्ट कन्सिडर करायची, ओनली कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल, दॅट इज ₹5. 5000 इंटू 1 इंटू 5, 25,000. नेक्स्ट इज द वर्क इन प्रोसेस और वर्क इन प्रोग्रेस. आता याच्याशी कनेक्टेड ॲडजस्टमेंट, मी मुद्दाम फर्स्ट प्रॉब्लेम आहे म्हणून बॅकला जाते, नाहीतर डायरेक्ट तुम्हाला मी एक्सप्लेन केलं असतं या ठिकाणी, कारण तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे. बघा काय सांगितलेलं आहे कंपनीनं, बघा, द प्रोसेसिंग पिरियड इज 1 month. प्रोसेसिंग पिरियड म्हणजेच कोणता पिरियड, WIPचा पिरियड. द प्रोसेसिंग पिरियड इज 1 month. मग बघा, प्रोसेसिंग पिरियड जर 1 month असेल तर काय करायचं, लिहायचं आपल्या
प्रॉब्लेमच्या ठिकाणी जसं इथं लिहिलेलं आहे WIP बघा 1 मंथची युनिट किती घ्यायचे, हे युनिट बदलायचे नाहीत, 5000 बेस बदलायचा नाही, 5000 इंटू प्रोसेसिंग पिरियड 1 मंथ इंटू 1 इंटू. आता हे खूप महत्त्वाचं आहे बघा, खूप लक्ष देऊन हा पार्ट बघायचा. WIPच्या रॉ मटेरियलच्या फेजला काय करतोय आपण, वी कन्सिडर ओनली कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल पर युनिट. रॉ मटेरियलच्या फेजला आपण फक्त रॉ मटेरियल कॉस्ट पर युनिट कन्सिडर करतोय. WIPच्या फेजला काय करायचं बघा, परत एकदा नोट डाऊन करा, 100% रॉ मटेरियल कॉस्ट अँड 50% ऑफ लेबर अँड ओव्हरहेड कॉस्ट. परत एकदा बघा, WIPच्या फेजला काय करतोय आपण, 100% रॉ मटेरियल कॉस्ट अँड 50% ऑफ वेजीस, लाच लेबर सबस्टिट्यूट वर्ड वापरतो आपण, वेजीस अँड ओव्हरहेड कॉस्ट. मग आता आपल्या प्रॉब्लेममध्ये चला, तुमच्याकडे आहेच प्रॉब्लेम, तुम्ही एका ह्याच्यामध्ये बघू शकता. बघा या ठिकाणी 100% रॉ मटेरियल म्हटलं मी WIPच्या फेजला, बरोबर आहे. 100 म्हणजे किती, 5 रुपीज प्लस 50% ऑफ वेजीस अँड ओव्हरहेड. वेजीस अँड ओव्हरहेडची टोटल किती होते बघा, 3 + 2 5 रुपीज. 5 इंटू 50% मीन्स 2.5. 5 इंटू, बघा मला इथं किती राईट डाऊन करायला प्रॉब्लेम येतो, तुम्ही इझिली लिहू शकता. ओके, रॉ मटेरियल 100% मीन्स ₹5, वेजीस अँड ओव्हरहेड 50% मीन्स वेजीस पर युनिट 3 रुपीज, ओव्हरहेड पर युनिट 2 रुपीज. 3 + 2 5 रुपीज. 5 इंटू 50% मीन्स 2.5. 5 रुपीज प्लस 2.5. बघा आपली WIPच्या फेजला कॉस्ट किती येणार, 5 + 2.5 मीन्स बघा 7.5 येणार. तर ते आहे WIPच्या फेजला काय करायचं आपण, या ठिकाणी 100% रॉ मटेरियल 5 रुपीज, 50% ऑफ लेबर अँड ओव्हरहेड, तर ते येतं 2.5 म्हणजे 7.5. हे समजणं खूप महत्त्वाचं आहे बघा. परत एकदा सांगते, WIPच्या फेजला काय करायचं, 100% रॉ मटेरियल अँड 50% ऑफ वेजीस अँड ओव्हरहेड. इन दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम raw material per unit cost is ₹5 and labor and overhead cost is 3 + 2 5. 5च्या 50% 2.5. 5 + 2.5 7.5. मग बघा कॅल्क्युलेशन, 5000 इंटू 1 इंटू 7.5. WIPच्या फेजला आपल्याला वर्किंग कॅपिटल रिक्वायर्ड आहे 37,500. नेक्स्ट इज द फिनिश्ड गुड्स. ओके, रॉ मटेरियल स्टॉकमध्ये 3 प्रकारचे स्टॉक येतात, रॉ मटेरियल, WIP, फिनिश्ड गुड्स. फिनिश्ड गुड्सची ॲडजस्टमेंट काय दिलेले आहे तुम्हाला, 1 मंथ दिलेले. मग बघा 1 मंथची युनिट किती, 5000 इंटू 1 मंथ फिनिश्ड गुड्सचा होल्डिंग पिरियड इंटू फिनिश्ड गुड्सला कोणती कॉस्ट कन्सिडर करायची, ऑलवेज टोटल कॉस्ट. फिनिश्ड गुड्सला काय करायची, टोटल कॉस्ट कन्सिडर करायची. मग आपल्या प्रॉब्लेममध्ये टोटल कॉस्ट किती आहे बघा, रॉ मटेरियल ₹5, वेजीस ₹3 अँड ओव्हरहेड्स ₹2. बघा 5 + 3 + 2 इज इक्वल टू 10 रुपीज. सो फिनिश्ड गुड्स इज इक्वल टू 5000 मंथली युनिट ऑफ प्रोडक्शन इंटू 1 मंथ होल्डिंग पिरियड इंटू 10 इज द total cost for production of 1 unit. 5,000 into 1 into 10 is equal to 50,000 and we required 50,000 amount of working capital for finished goods. बघा आपल्या स्टॉकमध्ये जो काही स्टॉक आहे, करंट असेटचा फर्स्ट इलेमेंट आहे आपल्या स्टॉक, आणि त्या स्टॉकसाठी फर्स्ट आहे रॉ मटेरियल, सेकंड WIP वर्क इन प्रोग्रेस ऑर प्रोसेस, अँड लास्ट इज द फिनिश्ड गुड्स. तर त्या ठिकाणी काय करायचं बघा, रॉ मटेरियलच्या ठिकाणी रॉ मटेरियल पर युनिट कॉस्ट कन्सिडर करायची. वर्क इन प्रोग्रेसला काय करायचं, 100% रॉ मटेरियल अँड 50% ऑफ वेजीस अँड ओव्हरहेड. फिनिश्ड गुड्सला काय करायचं, फिनिश्ड गुड्सची फेज कोणती असते आपल्या कॉस्ट शीटमध्ये, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शनला काय असते, आपल्या टोटल कॉस्ट इनकर झालेल्या असतात त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी फिनिश्ड गुड्सला काय करायचं, आपण घेत असताना 100% रॉ मटेरियल घ्यायचं, 100% वेजीस लेबर घ्यायचे आणि 100% ओव्हरहेड घ्यायचे. ठीक आहे, तर ते झाले आपले 50,000. आणि हा जो नेक्स्ट आहे आपला, नेक्स्ट आवर करंट असेट इज द सन्ड्री डेटर्स. आणि सन्ड्री डेटर्स पासूनचा जो काय पार्ट आहे तो आपण लेटर ऑन काय करूया, डिस्कस करूया.